नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये। अचलपूर तालुक्यातील वडगाव फत्तेपूर येथील विद्यामंदिर प्राथमिक शाळा आणि शाळेच्या आवारातील परसबाग अतिशय सुंदर असून या संपूर्ण परसबागेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी। खऱ्या अर्थानं जे झाडे आपल्याकडे उगवत सुद्धा नाहीत अशांचे वाण त्या ठिकाणी पाहायला मिळाले। लाल चंदनपासून तर सफरचंदांपर्यंत, सफरचंदपासून तर काजूपर्यंत अशा विविध प्रजातीचे जे झाडं या ठिकाणी पाहायला मिळाले। मुलं आणि मुलंच नव्हे तर शिक्षकांनी यामध्ये रुची घेऊन ही परसबागेचा परिसर अतिशय सुंदर पद्धतीनं विकसनशील केला आहे आणि या परसबागेची चर्चा सध्या संपूर्ण पंचकृषीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। शाळेतील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांच्या प्रयत्नाने हे सुंदर अशी परसबाग निर्माण झाली आहे। पाहूया या संदर्भात आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी सविस्तर आढावा घेतला आहे, तेव्हा पाहूया सहारा समाचारचे सविस्तर वृत्त। नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। नुकतेच अचलपूर तालुक्यातील वडगाव फत्तेपूर या ठिकाणी आलेलो आहोत। या अगोदर आपण सीताबाई संघई प्राथमिक शाळेची मुलाखत केलेली होती आणि त्यामध्ये परसबाग या संदर्भात आपण संपूर्ण आढावा घेतला होता आणि शालेय शिक्षण कसं असावं त्यानुसार आपण आता नुकतंच अचलपूर तालुक्यातील वडगाव फत्तेपूर येथील विद्यामंदिर प्राथमिक शाळा वडगाव फत्तेपूर ही शाळा बघतो आपण की जवळपास अमरावती जिल्ह्यातील जे संस्था असतात त्या संस्थेमध्ये प्रथमच आपल्याला पाहायला मिळालेलं आहे की वडगाव फत्तेपूर ही शाळा ग्रामपंचायतचे अंडरटेकिंग आहे आणि यावर संपूर्ण नियोजन ग्रामपंचायतचं राहतो आणि यामधूनच जवळपास शाळेची 20 एकर शेती आहे। पूर्वी त्या शेतीपासून जे उत्पन्न येत होता त्यामध्ये शिक्षकांचे पगार होत होते, परंतु आता त्या शेतीचं जो उत्पन्न आहे त्या शेतीच्या उत्पन्नापासून शाळेच्या व्यवस्थापनेचा जो खर्च लागतो त्यामध्ये तो केला जातो आणि आज अशी शाळा आहे की वडगाव फत्तेपूरची या शाळेच्या विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण पहिले सांगितलेलं आहे की मेळघाटातील जिल्हा परिषद शाळा असो या आपल्या अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा असो काय अवस्था आहे, परंतु जी आज ग्रामपंचायतच्या अंडरटेकिंग असलेली वडगाव येथील विद्या प्राथमिक शाळा ही शाळा बघून मला एक आश्चर्य वाटला की इतकं चांगलं नियोजन आणि इतकी शिस्त पद्धत या शाळेमध्ये पाहायला मिळालेली आहे आणि अशाच आपण या शाळेमध्ये आलेलो आहोत आणि आपण याचा संपूर्ण आढावा सहारा समाजाच्या माध्यमातून घेणार आहोत। आपल्यासोबत विद्या मंदिर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत बाळकृष्ण तोडसाम सर यांच्याशी आपण जाणून घेऊ आणि आपण बघतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये की जो सेंद्रिय शेती करून त्याच्यापासून जो भाजीपाला निघतो आणि तो भाजीपाला म्हणजे बिना रासायनिक तो भाजीपाला हे स्टॉल लावतात आणि या स्टॉल मधून गावात कुठेतरी विक्री केल्या जाते, परंतु त्यामध्ये जो उत्पन्न येतो किंवा भाजीपाला येतो तो शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी खिचडीसाठी प्रत्येक गोष्टीसाठी वापरला जातो। आपल्यासोबत प्रोत्साहन सर आहेत, त्यांच्याशी आपण मुलाखत घेऊ। काय सांगाल या संदर्भात? इतकी सुंदर म्हणजे विद्यामंदिरची बाल उद्यान आणि परसबाग खूप पाहिली मी आता, इतकी सुंदर वाटली। काय तुमचं म्हणजे इतक्या सुंदर हिच्या पद्धतीने कशा प्रकारे आपण हे करतो? नमस्कार, मी बाळकृष्ण तोडसाम, विद्यामंदिर प्राथमिक शाळा वडगाव फत्तेपूर मुख्याध्यापक। आम्ही मागच्या 2-3 वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अंतर्गत हे कार्यक्रमाचे आयोजन आहेत। तर आम्ही आमच्या शाळेमध्ये कमीत कमी 1 ते 1.5 एकर अशी जागा आहे, त्याच्यामध्ये परसबाग निर्माण केली आहे। त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, औषधी उपयुक्त भाज्या आणि औषधी उपयुक्त झाडेही आहे आणि मसाले पदार्थ सुद्धा लावले आहे। असे एकूण कमीत कमी 150च्या वर झाडे आम्ही लावले आहेत आणि सेंद्रिय खत आम्ही त्याला टाकतो आणि भाजीपाला निर्माण करतो। आपण बघतो स्टॉल मध्ये इथं कोथिंबीर, पालक, शेपू आणि पत्तागोबी, काकडी, वांगे, ढोकली अनेक प्रकारची इथं वाण आहेत आणि असेच वाण आपण आपल्या सहारा समाजाच्या माध्यमातून दाखवूया परसबाग कशी असावी। आणि परसबाग बघतो आपण की इथं इतकं सुंदर असं म्हणजे बाल उद्यान केलेलं आहे आणि त्यामध्येच परसबाग निर्माण झालेली आहे। आपण त्या परसबागेमध्ये जाता आणि कुठले प्रकारचे वाण आहेत हे वाण आपण जाणून घेऊया। आश्चर्य वाटेल आपल्याला की जे फळ आपल्या इकडे पाहायला मिळत नाही ते फळ सुद्धा या परसबागेत आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण बघतो आहोत की या परसबागेतील एक सेल्फी पॉइंट आहे। विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जण तो परसबाग पाहून भारावून जातो
आणि इथं सेल्फी काढण्यासाठी उत्सुक होतो आणि या सेल्फी पहिल्यावर आपण इथं आहोत. आणि आपल्यासोबत येथील जे सर्व सोय आहेत कावनपुरे सर यांची सुद्धा आपण जाणून घेऊ मुलाखत. आणि सर, आपण इतकी सुंदर परसबाग पाहिली आहे आणि प्रथमच मी पाहिली आणि त्यानुसार अनेक असे म्हणजे जे वाहन आहेत ते वाहन आपल्याला ऐकायला सुद्धा इकडे मिळत नाही, परंतु ते वाहन तुम्ही इथं लावलेले आहेत. काय सांगाल या संदर्भात? महाराष्ट्र शासनाच्या ध्येय धोरणानुसार प्रत्येक शाळेमध्ये परसबाग असणे जरुरी आहे. म्हणून आम्ही आमच्या या शासनाच्या उपक्रमानुसार शाळेमध्ये जागा उपलब्ध असल्याने ही परसबाग आम्ही विकसित केलेली आहे. मागील तीन वर्षापासून ही परसबाग आम्ही या ठिकाणी तयार करत आहोत. याही वर्षीसुद्धा हा शासनाचा उपक्रम असल्याने यात आम्ही हिरिरीने भाग घेतला. नुसतं आहे म्हणून आहे नाही, तर काही ना काही मुलांना यापासून देण्यात यावं याच्याकरता आम्ही याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. याच्यामध्ये वाहन म्हटल्यास तर जवळपास 135 ते 140 प्रकारचे वाहन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि आणि हे जे वाहन आहेत वेगवेगळे आम्ही जिथे-जिथे गेलो त्या ठिकाणाहून आम्ही काहीतरी नवीन आणून आपल्या शाळेमध्ये लावण्याचा प्रयत्न केला. आणि सर्व उत्तर असो, दक्षिण असो, पश्चिम असो, पूर्व असो, सर्वच ठिकाणचे जे मोसमामध्ये येणारे झाडं आहेत, वृक्ष आहेत ते आपण या ठिकाणी लावलं आहे. उदाहरणार्थ कापुराचं आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, चिक्कू आहे, स्टार फ्रूट आहे. कापुराचं सुद्धा झाड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आधी भाजीपाला तर आहेच, फळभाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, फळांचे आहेत. असे अनेक प्रकारचे वृक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कोकणातील सुद्धा सुपारी, फणस, डाळिंब, केळी पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि त्याचप्रमाणे रुद्राक्ष एक सुद्धा दुर्मिळ वनस्पती आहे, ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. याच्यापासून मुलांना ज्या प्रकारचं मुलं कापूस झाड कसं असते, शेंदूर झाड कसं असते, रुद्राक्ष कसं असते, हे नुसतं फळ पाहिले, परंतु त्याचं आपल्याला झाड कसं उत्पन्न होते आणि याच्यातून मुलं शिकतात. लहान बी लावण्यापासून तर बी ते पूर्ण होईपर्यंतचा प्रवास विद्यार्थी इथं संशोधन करतात आणि याचा आपल्या अभ्यासामध्ये उपयोग करतात. याचं संगोपन कशा पद्धतीने केलं जातं सर? संगोपन आम्ही या ठिकाणी प्रथमतः उन्हाळ्यामध्ये याची मशागत करतो, ट्रॅक्टरने नांगरणी वगैरे करतो. नंतर आम्ही याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था जर म्हटली तर ठिबक सिंचन आहे आमच्याकडे, तुषार सिंचन आहे, मल्चिंगचा वापर आहे. आणि मुलांचं जे हँडवॉश म्हणजे पाणी राहते वेस्टेज पाणी, ते सुद्धा आम्ही याच्यामध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे आणि याचा सुद्धा पाण्यामध्ये याचा उपयोग होतो. आणि याच्यामध्ये मुलांचा आम्ही या ठिकाणी या परसबागेमध्ये 4 भाग केलेले आहेत. आमच्याकडे 4 वर्ग आहेत. 4 वर्गाला एक भाग वाटून दिलेला आहे. आणि त्या मुलांना इतका आनंद होतो की आपापल्या विभागात जाऊन ते मुलं देखरेख करतात, पाहणी करतात. कुठं काय असेल, झाड आहे, पाणी आहे, नाही आहे, या सर्व देखरेख ते मुलं करतात. त्यामुळं मुलांमध्ये अधिक उत्साह वाढते. तर यासाठी आपल्याला जो खत वगैरे वापरतो, आपलं खत सेंद्रिय खत वापरतो. आम्ही याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत वापरत नाही. आम्हाला गावातील दानशूर व्यक्ती आहेत, त्यांनी आम्हाला 2 ट्रॉली शेणखत दिलं. त्याच्या भरोश्यावर आम्ही हे पूर्ण याच्या उन्हाळ्यामध्ये याच्यात शेणखत टाकून आणि जे आमच्या परसबागेत जे वेस्टेज पदार्थ असतात त्याच्यातून जे निघालेलं खत आम्ही केलेलं कंपोस्ट म्हणून तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये वापर करतो. आपण त्या परसबागमध्ये आलेलो आहोत. परसबागमध्ये आपण पत्तागोबी, फुलगोबी आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु हे जे झाड आहे, हे झाड काय कशाचं? हे झाड कापुराचं आहे. याच्यामुळे अर्ध्या किलोमीटरच्या परिसरामध्ये पूर्ण प्राणवायू, ऑक्सिजन वायूचा प्रसार होतो. त्याकरिता आमच्या बागेमध्ये हे 2 झाडं लावण्यात आले आहे. हे आपण कापुराचं झाड आहे. आपण पाहिलं नसेल, पण कापुराचं झाड बघा आपल्याला कॅमेरामध्ये आपण दाखवणार आहे. आणि अनेक प्रकारचे इथं लागवड केलेली आहे. अशाच आपण इथं आलेलो आहोत. हे जे झाड आहेत, हे झाड आपण पाहायला मिळणार आहे आपल्याला सुपारीचं झाड. सुपारी आपण जे खातो, म्हणजे पाहुणे आले तर आपण सुपारी तिथं हे करतो, पण ते सुपारीचं झाड आपण पाहायला नसेल. हा सुपारीचं झाड आहे. अशाच प्रकारे हे सुद्धा केळी लावली आहे, लसूण लागलेला आहे, बटाटा आहे यामध्ये, अ, अ, कोदो हे सुद्धा फळ आहे. आणि केळीचं झाड सुद्धा इथं लावलेले आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना आपण जर कशा प्रकारे झाड बनवल्या जाते आणि कशी लागवड केल्या जाते, हे सर्व प्रकारचे यामध्ये पत्तागोबी सुद्धा आहे. आपण बघतो हिंगाचं झाड आहे. ते सुंदर असं झाड आहे हिंग, जे आपण भाजीमध्ये टाकतो आपण, तर ते हिंग आहे. आणि ह्या काजूचं झाड आपण आपल्या इकडे पाहायला असेल की काजूचं झाड कुठंच पाहायला मिळणार नाही, परंतु या परसबागमध्ये आपल्याला काजूचं झाड सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अशाच प्रमाणे इथं सेंद्रिय टमाटे सुद्धा आहे. इथं हे जे झाड आहे, हे झाड चंदनचं झाड आहे. आणि लाल चंदन आहे, जे आपण पुष्पा पिक्चर मध्ये पाहिलं असेल की लाल चंदन सर्वात महाग म्हणजे असा तो चंदनाचा झाड आहे. आणि तो लाल चंदन आपल्याला या परसबागेत पाहायला मिळणार आहे. आणि हे सुद्धा लाल चंदन आहे. पत्तर चत्ता आहे. यामध्ये आपण बघतो
किडनीवर उपयोगी असं झाड आहे पत्ता चट्टा, आणि यामध्ये फणस सुद्धा आहे, फणसाचं झाड सुद्धा आहे. आणि हे झाड कशाचं सर? झाड सीताशोक आहे. याचा उपयोग आपल्याला औषधी म्हणून करण्यात येते. त्याचा फार मोठा उपयोग होतो आणि आपल्या शरीराला आवश्यक जीवनसत्व आहे त्याच्यामधून मिळू शकतं. आपण अजून इथे जे झाड आहे, हे झाड आपल्याला शेंदूरचं झाड आहे. आपण शेंदूर जे पूजेमध्ये वापरतो, तो शेंदूरचा झाड आहे. काय सांगाल या झाड संदर्भात, शेंदूर संदर्भात? शेंदूर हे झाड आम्हाला दुर्मिळ वृक्ष आहे आणि आम्ही हे शेंदूर हे परिसरातून ज्या टठिकाणी नर्सरीतून आम्ही हे झाड आणलेलं आहे आणि इथं आणल्यानंतर हे झाड आम्ही लावलं आणि त्याची डेव्हलप, हे लहान एकदम छोटं झाड होतं, त्याचं याच्या आपल्या हवामानानुसार त्याला पोषक होऊन हे झाड आज इतकं मोठं झालेलं आहे. आणि हा शेंदूर आपण आपला परिसर आपल्या ज्या याच्यामध्ये वापरतो आपण, तो केमिकल युक्त असतो, परंतु हा पूर्ण नैसर्गिक शेंदूर आहे. आपण बघतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये की जो झाड आहे, हा जायफळाचं झाड आहे. जायफळे आपण जे लहान मुलांना याले त्याला आपण वापरतो, जायफळाचं झाड सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि यामध्ये हिरवा चाफा सुद्धा आहे. आपण हिरवा चाफा हा झाड आहे. आणि यामध्ये अजूनही एक आपल्याला ड्रॅगन फ्रूट आपल्याला इथं झाड पाहायला मिळणार आहे. आपण ते सुद्धा आपण आढावा घेणार आहे. आपण बघतो हा झाड जो आहे, हा कॉफी आहे. आपण थंड हवेच्या ठिकाणी जे पाहायला मिळतो, उठी असो या आता चिखलदऱ्यामध्ये कॉफी पाहायला मिळणार आहे. या परसबागमध्ये कॉफीचं झाड सुद्धा आहे. आणि यामध्ये नागकेसरचं झाड सुद्धा आहे. आणि आता आपण इथं आलेलो आहोत, परसबाग बघणार आहोत आपण. अंजीर सुद्धा आहे इथे, अंजीरचं झाड आहे. हे अंजीर लागलेले आहेत, आपण बघतो आहोत. हे अंजीरात हे अंजीर फार महाग फळ आहे आणि अंजीरचं झाड सुद्धा आहे. आणि यामध्ये आपण बघतो आहोत की अनेक प्रकारचे झाडे आहेत. हे खडूचक्का आहे. खडूचक्का आपण पाहिला नसेल, इथं पण पाहायला मिळणार आहे खडूचक्का आपल्याला, खंडूचक्का. हे बघा, आपण सफरचंद जे खातो आपण, तर सफरचंदचं झाड आपल्या इकडे बनत नाही, पण सफरचंदचं झाड सुद्धा या परसबागेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अशाच प्रकारचे अनेक झाड आहेत जे म्हणजे शरीरावर म्हणजे औषधीचं काम करतो, ते झाडं सुद्धा इथं आहेत. हे ड्रॅगन फ्रूट आहे. हे ड्रॅगन फ्रूट आहे. याला ड्रॅगन सुद्धा आलेले होते. आता अजून ड्रॅगन इथं या घेणार आहेत. आणि यामध्ये विद्यार्थ्यांना आणि इथं हे करतात. परंतु ड्रॅगन फ्रूटचं झाड आपण प्रथमच पाहतो, ड्रॅगन फ्रूट मध्ये किती कॅल्शियम आहे आणि आजारावर ड्रॅगन फ्रूट वापरला जातो आणि खूप महाग फळ आहे. परंतु ते फळ सुद्धा आपल्याला, ड्रॅगन फ्रूटचं झाड कसं असते हे सुद्धा आपल्याला या परसबागमध्ये पाहायला मिळत आहे. चिकूचं झाड आहे इकडे आपण बघतो आहोत. डाळिंबाचं झाड सुद्धा आहे. आणि चिकूचं झाड आहे. आपण चिकू खातो का नाही, तर ते चिकूचं झाड आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि चिकू सुद्धा या झाडाला लागलेले आहेत. इतकं सुंदर. आणि आता विद्यार्थ्यांना म्हणजे खाण्यासाठी आणि म्हणजे याचं देखरेख आणि पालन पोषण सुद्धा विद्यार्थी यामध्ये लक्ष देऊन करतात. आणि हे बघतो आपण चिकू लागलेले आहेत. त्या चिकूचं झाड आहे आणि चिकू सुद्धा इथं आलेले आहेत, लहानशा झाडाले. त्या पद्धतीने यांचं संगोपन आणि कशा प्रकारे याची मशागत केली जाते, संपूर्ण माहिती येथील जे शिक्षक आहेत, काळुपुरे सर आणि त्यांची टीम, सुंदर असा परसबाग निर्माण केलेला. अनेकदा यांना पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. त्या संदर्भात आपण त्यांचा आढावा घेऊ. आपण निळी जांभूळ आपण पाहिली असेल, पण पांढरी जांभूळ ही प्रथमच आपल्याला पाहायला मिळत आहे. या परसबागमध्ये पांढऱ्या जांभूळचा झाड सुद्धा इथं लागवड केलेली आहे. आता वाढत सुद्धा आहे. आणि त्यानंतर याला पांढरी जांभूळ इथं उपलब्ध होईल. आणि बदाम आहे, बदामचे जे बी निघतो, त्या बदामा जमा करून याचा बी विद्यार्थ्यांना खायला दिला जातो. हा जो झाड आहे, हा रबरचा झाड म्हटलं जातो. आणि याच्यापासून रबर तयार होतो. आणि ह्या सुंदर असा झाड रबरचा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. आता आपण परसबाग मध्ये दुसऱ्या याच्यामध्ये जाणार आहे आणि परसबाग मध्ये काय काय अजून लागवड केलेली आहे ते संपूर्ण आढावा आपण सारा समाजाच्या माध्यमातून देणार आहोत. आपण जे महाबळेश्वर आणि महाबळेश्वर नंतर आता काही वर्षांपासून चिखलदरा अशा ठिकाणी, थंड हवेच्या ठिकाणी ही स्ट्रॉबेरी घेतल्या जाते. आणि स्ट्रॉबेरीचे स्टॉल मध्ये डब्बे आपण खातो आपण मार्केटमध्ये. परंतु ही स्ट्रॉबेरी या शाळेमध्ये सुद्धा आपल्याला लावली आणि त्याचं उत्पन्न चालू आहे आणि लागलेले आहे सध्या आपल्या याच्यात. हे स्ट्रॉबेरी होय. स्ट्रॉबेरीला फळ लागलेले आहेत आपल्या कॅमेऱ्यामध्ये. आणि स्ट्रॉबेरीचा कशी लागवड होते त्याप्रमाणे त्याला वातावरण पाहिजे, परंतु तरी सुद्धा यांनी यांच्या परसबागमध्ये स्ट्रॉबेरी लावली आणि स्ट्रॉबेरी आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळपास 500 झाडाची स्ट्रॉबेरी इथं लावलेली आहे. पण बघतो स्ट्रॉबेरीची किती सुंदर लागवड आपण केलेली आहे. आपण संपूर्ण अजून नवीन नवीन प्रकारचे जे वृक्ष आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार. यामध्ये आपण जे मसालेयुक्त पदार्थ जो आपण वापरतो, तेजपान, त्या तेजपानचं झाड इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. जे भाजीमध्ये आपण टाकतो हे तेजपान सुद्धा इथे आहे. इथं गवती चहाचं झाड सुद्धा आहे इथं.
चहामध्ये टाकतो आपण ती गवती चहा आहे. अननस आहे, इलायची आहे. इलायचीचं झाड आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. हा झाड जो आहे हे इलायचीचं आहे. त्यामध्ये अननस जो आपण ज्यूस मध्ये पितो तो अननसचं झाड इथं लागवड केलेली आहे. हे सुद्धा आणि असे सुंदर इलायची आणि सुंदर झाडं इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा प्रकारे अनेक झाडे आहेत जे आज आपण संपूर्ण आढावा घेणार आहे. यामध्ये खजूर आहे, खजुराचं झाड आहे. हे खजुराचं झाड आहे. आपण बघतो आहोत की खजुराचं झाड हे कुठं आपल्याला साऊथच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, आपल्याही भागात आहे, परंतु खजुराचं झाड सुद्धा इथं लागवड केलेली आहे. यामध्ये दालचिनी, हे दालचिनी आहे. मसाल्यामध्ये जे वापरतो आपण ही दालचिनी आहे. आणि अनेक काळी हळद सुद्धा आहे यामध्ये. सोप सुपारी, अनेक प्रकारच्या सुपारीचे झाड सुद्धा आहे. ऑक्सिजन प्लांट आपण ऑक्सिजन प्लांट सुद्धा आहे याच्यामध्ये. तुळशी आहे, हे तुळशी म्हणजे ऑक्सिजन प्लांट आहे. याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तयार होतो. आपण वैजंतीचं झाड पाहिला नसेल, हे वैजंतीचं झाड आहे. याच्यापासून जे मणी तयार होतो, त्याची वाली माळ होतो आणि वारकरी संप्रदायामध्ये हे माळ जो वापरतो आपण, तर ती ही माळ आहे आणि वैजंतीपासून याला फळ सुद्धा आलेले आहेत. हे झाड सुद्धा इथं पाहायला मिळालं आहे. बघतो की याच्यात पत्ते वगैरे पलटतात आणि कचरा निर्माण होतो. तो कचरा इथं जमा केला जातो आणि यामध्ये कंपोस्ट खत तयार केला जाते आणि तो कंपोस्ट खत संपूर्ण सेंद्रिय खत म्हणून ते वापरला जातो आणि फळांना हा चांगला पोषक राहतो. यामुळे सेंद्रिय शेतीकडे आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावं हे सुद्धा शासन सांगत आहे. आणि रासायनिकच्या मागे न लागता सेंद्रिय कंपोस्ट अशा पद्धतीने केला जातो. हे सुद्धा आपण या परसबागेमध्ये आपण दाखवत आहे. आपण यामध्ये जे फळभाज्या आहेत त्या फळभाज्या इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. यामध्ये कांदा कशा प्रकारे लागवड केला जातो आणि त्याचा बी कशा प्रकारे केला जातो. यामध्ये कांदा सुद्धा आहे, हरभरा आहे. यामध्ये अनेक प्रकारचे आपल्याला गोबी पाहायला मिळणार आहे. बीटचं झाड सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. लिंबूचं झाड सुद्धा आहे. यामध्ये अंबाडी आहे आणि अनेक प्रकारचे जे झाड आहेत. ऊस सुद्धा इथं लागवड केलेली आहे. ऊस सुद्धा या अगोदर घेतला आहे त्यांनी ऊस, आणि ऊसाचं झाड आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि विद्यार्थी म्हणजे कृषी विभागात आपण बघतो आहोत की संशोधन करत राहतो आणि आज त्या विद्यार्थ्यांना म्हणजे शालेय शिक्षण जगत असताना पहिलीपासून तर चौथीपर्यंत प्राथमिक शाळेतच त्यांना संपूर्ण अभ्यासक्रम त्यांना इथून म्हणजे कृषी विभागाला दिला जातो आणि कशा प्रकारे शेतीची लागवड केली जाते हे सुद्धा त्यांना माहिती मिळतो. काकडीचे झाड सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. जाम आहे, इथं पेरू आहे, पेरू सुद्धा लावलेले आहेत. बिबाचं झाड आहे, बिबा जे उपयोगी आहे, म्हणजे आपण कुणी लागलं तर बिबा लावतो कोणी, तर बिबाचं झाड इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. बिबा सुद्धा इथं लागवड केलेली आहे आणि सुंदर अशी परसबाग इथं निर्माण केलेली आहे. इथं जे निलगिरीचं झाड सुद्धा आहे आणि इथं म्हणजे झेंडू वगैरे गहू सुद्धा लागवड केलेली आहे आणि सुंदर असा हे केलेला परिसर तयार केलेला आहे. अडुळसाचं झाड सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्या बियाड्याचं झाड आहे. या बियाड्याचं झाड बियाडी लागवड झालेली आहे आणि बियाडे आले सुद्धा होते आणि चांगलेल्या कशा प्रकारचे बियाडे असतात. तर हिरड्याचं झाड सुद्धा इथं अश्वगंधा आहे. अश्वगंधाचं झाड आपल्याला पाहायला मिळणार आहे. औषधी उपयुक्त अश्वगंधा आहे आणि यामध्ये चारोळी सुद्धा आहे. म्हणजे चारोळी आपण जे खातो ना याच्यामध्ये ज्येष्ठ मुलेटी आणि चारोळी यामध्ये चारोळीचं झाड सुद्धा लावलेलं आहे. ओवा सुद्धा आहे यामध्ये. जिऱ्याची सुद्धा लागवड केलेली आहे. बघतो की जिरं कशा पद्धतीचं असते आणि कशी लागवड केली जाते. हे संपूर्ण सब्जा औषधी, आळी औषधी अशा प्रकारे ही परसबाग सजून ठेवलेली आहे. याचे भोकर जे झाड आहे, झेंडू आहेत. बघतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये की इतकी सुंदर परसबाग आपल्याला पाहायला मिळणार नाही, परंतु या शाळेच्या आवारातील शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवत असताना या परसबाग फळ वगैरे तो खाण्याचे फळ मार्केटमध्ये स्टॉल लावतो आणि त्याचं उत्पन्न शाळेच्या विकासासाठी लावलं जातो. आपल्यासोबत विद्या मंदिर प्राथमिक शाळेच्या मुली आहेत. कोणत्या वर्गात आहे तू? मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. तुझं नाव काय? माझे नाव विद्या अरुण कोकरे आहे. कसं वाटतं तुला या परसबाग मध्ये आल्यावर? कशा प्रकारे हे केलं जातं? मला खूप छान वाटते. छान वाटते. शाळा शिकताना आपल्याला झाडं कसे लावतो, आपण फळ कसे लावतो ते सर्व आपल्याला माहिती भेटते. हो, काय सांगाल बेटा? आमची परसबाग, आमच्या परसबागेमध्ये पालेभाज्या, फळभाज्या, औषधीयुक्त वनस्पती यांची लागवड करण्यात आली
आमची आमची परसबाग संपूर्ण सेंद्रिय खतांवर अवलंबून आहे. यात आम्ही स्वतः गांडूळ खत तयार करतो. त्यामुळे आम्हाला भाजीपालायुक्त मध्यान्ह भोजन उपलब्ध होते. परसबागेमध्ये ब्रोकोली, आलू, टमाटर, फुलगोबी, पत्तागोबी, टमाटर, आलू बरं, जे जे त्या जे फळं लागलेले आहेत आपल्याला, ते स्ट्रॉबेरी आहे, अनेक प्रकारचे जे खायचे फळं आहेत, ते सुद्धा तुम्हाला खायला इथं मिळतो आहे ना? हो. आपण बघतो की विद्या मंदिर शाळेचा स्टॉप आहे इथं, आणि शिस्त पद्धतीने इथं शिकवला जातो आणि विद्यार्थी कसे घडतो. आणि आताच नुकतेच आपण एका मुलीची बाईट घेतलेली आहे, खूप सुंदर अशी बोलली ती, आणि त्या संदर्भात तिने संपूर्ण माहिती सांगितली. हे सुद्धा सांगताना त्यांना मला जे शिक्षण ते शिक्षक देतात, त्याच्यावरूनच त्या आज आपल्यासोबत इतकी सुंदर मुलाखत दिली. काय सांगाल मॅडम, आपण या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो आणि परसबाग मध्ये आपल्याला एक गार्डन सारखा एक हे भेटलेला आहे, आणि त्यामध्ये आपण देखरेख करतो, विद्यार्थ्यांना माहिती देतो. काय सांगाल? मला असं वाटतंय, की हे फार छान आहे परसबाग आणि मुलांना याच्यातून म्हणजे खूप प्रेरणा मिळते आणि मुलांना वेगवेगळ्या तऱ्हेनं म्हणजे फ्रुट्स वगैरे खायला मिळतात. जे व्हिटॅमिन्स आहे समजा पालक वगैरे जे आहेत ते मिळते. काय सांगाल मॅडम, आपले विद्यार्थी आपण घडवतो आणि विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देतो. बघतो आपण अनेक शाळेमध्ये की बा त्यांना व्यवस्थित शिक्षण आणि मार्गदर्शन मिळत नाही, परंतु इथं विद्यार्थी बघितले तर एक सुंदर, आणि त्यांना खेळण्यासाठी ग्राउंड सुद्धा आहे, आणि परसबाग त्यांना एक चांगलं सेल्फी पॉईंट सुद्धा इथं निर्माण केलेली आहे. काय सांगाल या संदर्भात? अ, आजकाल मुलांमध्ये सर्व जे मुलं आहेत ते डॉक्टर, इंजिनियर याकडे वळत आहे. पण काही काही मुलं जे चांगले शेतकरी सुद्धा होऊ शकतात. तर त्यांना या मुलांना लागवड करायची कशी किंवा त्यांना पाणी कसं द्यायचं, कोणत्या पद्धतीनं द्यायचं, या सगळ्याची माहिती किंवा त्याला खतं कसे वापरायचे, कोणत्या किती प्रमाणात वापरायचे, हे सगळी माहिती आम्ही त्यांना इथे देत असतो. आणि त्याच प्रकारे त्यांचा भाजीपाल्यांची विक्री कशी करायची, याचं सुद्धा ज्ञान आम्ही त्यांना इथून देतो. मॅडम, आपण हे विद्यार्थी आता आपण शाळेमध्ये आपण शिकवतो त्यांना, परंतु काही विद्यार्थी इकडे जर परसबागेमध्ये राहत असेल, त्यांचा शिक्षणाला वेळ देऊ शकतो का आपण? आमच्या परसबागेमध्ये आम्ही गेल्या 3 वर्षापासून परसबाग हा उपक्रम राबवतो आहे आणि याच्यामध्ये पालेभाज्यांची लागवडपासून तर शेवटी त्यांचं जे पीक तयार होतं तोपर्यंतचं सर्व ज्ञान आम्ही प्रात्यक्षिकरित्या इथं विद्यार्थ्यांना देत असतो. त्याच्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडते आणि मागील वर्षी आम्ही माळी हा प्रकल्प इथं राबवण्यात आला आहे 4थ्या वर्गासाठी. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना माळीच्या संदर्भात जे वृक्ष येतात, लागवड येतात, भाजीपाला आहे, फळभाज्या आहेत, ह्या कशाप्रकारे त्याची लागवड करायला पाहिजे, त्याचं संगोपन कसं करायला पाहिजे आणि फळ तयार होईपर्यंत त्याची काय-काय काळजी घेतली जाते, याचं सगळ्याचं प्रात्यक्षिक करून आम्ही विद्यार्थ्यांना दाखवत असतो. पाणलोटाच्या सगळ्या व्यवस्था आमच्याकडे उपलब्ध आहेत. जसं तुषार सिंचन आहे, ठिबक सिंचन आहे. यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडते आणि गेल्या मागच्या वर्षी आम्ही आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरं केलं. तर तृणधान्य कोणकोणते आहेत, एकदल वनस्पती कशाला म्हणतात, द्विदल वनस्पती कशाला म्हणतात, हे सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडलेला आहे आणि माळी प्रकल्पामुळे मला असं वाटते, की शिक्षणासोबतच ते विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या जर स्वावलंबी झाले, तर त्यांना याचा नक्कीच आयुष्यामध्ये फायदा होईल. सुंदर संकल्पना आहे, सुंदर कल्पना आहे, परंतु परसबाग पलीकडे जे शिक्षण आहे, ते शिक्षण आपण इथं देत असताना आपण कुठल्या कुठल्या कार्यक्रमामध्ये आपण शासकीय जे क्रीडा असतो, कुठल्या म्हणजे मोठमोठे हे राहतो, त्याच्यामध्ये आपण शाळेमध्ये किती याच्यात भाग घेतलेला आहे? आमच्या शाळेने बऱ्याच स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. त्याचबरोबर ज्या काही केंद्र स्तरावर क्रीडा स्पर्धा होतात, अ, वक्तृत्व स्पर्धा होतात, त्यामध्ये आमच्या शाळेचा सहभाग आहे. आणि त्याचबरोबर या परसबागे परसबागेच्या स्पर्धेत सुद्धा आमचा सहभाग आहे. आपल्यासोबत मुख्याध्यापक आहेत. सर, आपण क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक शाळेय पुरस्कार मिळतो. आपण कुठे आपल्याला पुरस्कार प्राप्त झालेला आहे? विद्यार्थ्यांचा मानसिक, सामाजिक आणि त्याचबरोबर शारीरिक विकास चांगल्या प्रकारे व्हावा याकरिता आणि त्यांना चांगल्या प्रकारचे पोषक तत्व खायला मिळावे याकरिता आम्ही आमच्या शाळेतील पालेभाज्या, फळभाज्या या खिचडीमध्ये वापर करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना खायला देतो. त्याच प्रकारे विविध खेळामध्ये आम्ही भाग घेतो आणि शाळेत सुद्धा विविध खेळांचं आयोजन करतो. त्यामध्ये छोट्या खेळापासून तर मोठ्या खेळापर्यंत, चमच्याच्या शर्यतपासून पोत्याची शर्यत आम्ही इथे राबवतो आणि जेव्हा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा असते तेव्हा त्यामध्ये सर्व प्रकारचे खेळ आम्ही विद्यार्थ्यांकडून खेळून घेतो आणि केंद्रावर जर विजयी झालो तर आम्ही तालुक्यावर सुद्धा नेहमी खेळत असतो. आपल्यासोबत पर्यवेक्षक कावनपुरे सर आहेत, त्यांची आपण मुलाखत जाणून घेऊ थोडक्यात.
काय सांगाल या संदर्भात आमच्या या शाळेमध्ये आम्ही प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत या शाळेमध्ये परसबाग निर्माण केलेली आहे. या परसबागेमध्ये विविध प्रकारच्या भाजीपाल्या, फळभाज्या आणि इतर फळभाज्या सर्व आम्ही उत्पादित करून तो भाजीपाला आम्ही आमच्या दररोजच्या मध्यान्ह भोजनामध्ये टाकतो आणि विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देतो. तर या मागच्या 2 वर्षापासून आम्ही या सर्व भाग घेत आहोत. मागच्या वर्षी आमच्या शाळेला तालुक्यातून प्रथम क्रमांक, जिल्ह्यातून सुद्धा प्रथम क्रमांक मिळाला होता. हे या ठिकाणी सांगावं वाटतं. तो ते आपल्यासोबत पर्यवेक्षक कावनपुरे सर आणि आपल्यासोबत तोडसाम सर आहेत मुख्याध्यापक. आपण बघतो आहोत की विद्यार्थ्यांना घडवत असताना त्यांना म्हणजे शेतीपूर्वी जे दिनचर्या आहे, आपण जे शेती कोणाला नोकरी लागते कोणाला नाही लागत, परंतु त्यांना संपूर्ण माहिती या शाळेमध्ये भेटतो आणि मिळते. आणि आपण बाकीच्या शाळा बघतो आहोत की जिल्हा परिषद शाळा आपल्याला म्हणजे नोकरी जेवढ्या वेळेची आहे तेवढ्या वेळेची करतो, परंतु यामध्ये विद्यार्थी शिकवत असताना शिक्षण सुद्धा त्यांना संपूर्ण वेळेवर दिले जाते आणि त्यानंतर शिक्षक हा परसबागेकडे वळतो आणि परसबागेमध्ये आपला अमूल्य वेळ त्या परसबागेमध्ये देतो आणि अशी परसबाग निर्माण केलेली आहे. आणि अशाच प्रकारचे जे शिक्षक आहेत, इथे शिक्षक वृंद सुद्धा एकदम स्टाफ एकदम चांगला आहे. आणि या लहानसं गाव आहे वडगाव फत्तेपूर. या लहानशा गावामध्ये जवळपास 200 विद्यार्थी या शाळेमध्ये आजही शिक्षण घेतात. ट्रेन मोठी आहे आणि आपण बघतो की अनेक शाळेमध्ये विद्यार्थ्यांची तफावत आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु आज अचलपूर तालुक्यातील प्रथमच आपण या वडगाव फत्तेपूर येथील विद्या प्राथमिक शाळा वडगाव फत्तेपूर या शाळेमध्ये आलो आणि संपूर्ण आढावा परसबाग कशी असावी आणि विद्यार्थी शिक्षण कसं असावा या संपूर्ण माहिती आपण सारा समाजाच्या माध्यमातून देत आहोत. सारा समाजासाठी निलेश भालेराव, रुपेश परकुंडे, अमरावती.